हाय मित्रांनो, वेलकम यू टू माय चॅनल. मी वर्षाचा मसाला करू लागले. ही मसाल्यासाठी मी काय काय वापरते बघा. काळा मसाला बनवायचा आहे मला 2 किलो मिरचीसाठी. हे बघा, हे धने, ही धने, दगडफूल, ही दगडफूल, तेजपत्ता, खोबरं, वाळलेला कांदा, तेल, ही शहाजिरे, ही मिरे, ही दालचिनी, स्टार फूल, ही नाकेशर, ही बडीशेप, ही हिरवी इलायची, ही मोठी इलायची, ही जिरा, सूंठ, ही जायफळ, ही जावेत्री, ही रामपत्री, ही एवढे सगळं मसाला घालून मी ही मसाला पहा मित्रांनो. ही मसाला आहे, ही सगळा एवढा मसाला ही 2 किलो मिरच्यासाठी एवढा मसाला. मी आता ह्याला भाजून घ्यायचंय मला आता ह्याला. चला तर मग मित्रांनो, आता ही मसाला आपण भाजून घ्यायचा आहे आपल्याला. ही मसाला, अरे यार, भाजून घेऊ हा मसाला आपण आता. ही मी धने भाजते. धने आता कढई गरम करायला ठेवली होती मी. ही आता धने भाजते. असे लाल छान धने भाजून घ्यायचे मित्रांनो. असं छान वास येतोय त्याचा. भाजून घ्यायचं छान. अगोदर कधी पण मसाला करताना धनेच भाजून घ्यायचं चांगलं असते. धने भाजलेलं घरामध्ये असा छान मसाला तयार होतो ह्याचा. ही 2 किलो मिरच्यासाठी 3 पाव किलो, अर्धा किलो धने घालायचं. हे असे लाल मस्त धने भाजले मित्रांनो. असे लाल छान. ह्याच्यात तुम्ही जर जास्त तेल टाकलं ना, मिरची कांडपाले वाटून देत नाही तर चांगलं. असं कोरडंच तुम्हाला नंतर घालायचं धुमस करायच्या वेळेस, तर तेल घालायचं चांगलं मस्त मध्ये. तुम्हाला जास्त तेल जर मसाल्यात टाकावं, मसाल्यात तुम्ही तेल टाकलं ना ते चांगलं नाही वाटत बघा. मसाल्यात भाजी म्हणजे मसाल्याची भाजी करते वेळेस, काही रेसिपी करते वेळेस त्यावेळेस तेल टाकावं. पण ह्या मसाल्यामध्ये तेल नाही टाकू. मसाला खराब होते, दुमट लागते. जास्त कच्चं तेल नाही टाकायचं. चांगलं भाजायचं तेल टाकून थोडं 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 थोडं. असे लाल धने भाजून घ्यायचे मस्त. झाले मित्रांनो लाल. आता छान धने भाजले तेव्हा. मस्त धने भाजलेत. असे धने भाजायला पाहिजे. जास्त करपवलं का, जास्त करपवून असं
ती जास्त करपवलं ना धने कडू लागतात, कडू. त्याच्यामुळं धने जास्त मसाला जास्तच भाजायचा नाही. जास्त लाल मसाला केला का कडवट लागते बघा. हे असं. आता ही तेजपत्ता आहे मित्रांनो, ही तेजपत्ता बी लाल लाल भाजायचा. असं तेजपत्ता कडवट नाही करायचा. तेजपत्ता जास्त सेंटेड असते ना, म्हणून लिमिटमध्येच घालायचा तेजपत्ता. हे असं थोडंसं तेल टाकून तयार करून घ्यायचं. 1 वर्षासाठी 2 वर्ष पण राहतंय, 2 वर्ष पण राहतंय हा मसाला. छान भाजल्यावर मसाला. आत्ता मसाला केला की पुढच्या वर्षीच करणार मसाला. आता मला हे 2 किलो जर मिरच्या असल्या, समजा 2 किलो मिरच्यामध्ये अर्धा किलो धने, अर्धा किलो खोबरं, परत तेजपत्ता पडतं 1-2 छटाक, परत दगडी फूल पडतं 1-2 छटाक. मग त्याच्यानं काय होतंय माहिती आहे का, आता समजा मिरच्या 2 किलो आहेत, तर आपण जी मटेरियल घालतोय ना ती 2 किलो 2.5 किलो होते. मग ती मिळून 4-5 किलोचा मसाला होते मित्रांनो. ती धरायचा आपण काय बी करताना. आता आपणाला समजा काही बनवायचं असेल कुठलं, तर त्या साखरेचं प्रमाण समजा आता 1 किलोचे लाडू बनवायचे तर साखर 1 किलो जाते त्याच्यात, परत खोबरं 1/2 किलो जाते, सगळं साहित्य जाते ना, मग ती वाढतेत ना. मग असं म्हणताना काय म्हणायचं की 1 किलोचे लाडू बनवले, पण नाही मित्रांनो, त्याच्यात मटेरियल पडल्यावर ती 2-3 किलोचे होते. तसा हिसाब धरायचा. खूप ऊन आहे, मी चूल पेटवणार होते मित्रांनो, पण ती काय झालं माहिती का, मी चूल ह्याच्यासाठी पेटवले नाही की मला खूप म्हणजे बाहेर ऊन आहे ना, मी कधी चुलीवर पण केलं नाही. हे असं लाल भाजून घ्यायचं मस्त. हे बघा, ही पानं कसे, जर तुम्हाला वाटत असेल करपत आहे, असं होतंय तसं होतंय, तर गॅस कमी करायचा. करपू द्यायचा नाही जास्त मसाला, काळा होऊ द्यायचा नाही. ही पहा मित्रांनो, किती छान भाजलंय लाल मस्त. काय नसतं, एखादं पान हिरवं जरी राहिलं तरी चालतंय. हे गावरान पद्धतीचा मसाला आहे. असं मी कुण्याच भाजीत मी रेडीमेड मसाला वापरत नाही. मी घरी करून वापरते. मसाला घरीच बनवते. मी सगळे मसाले घरीच बनवते. मी कधीच लाल तिखट विकत आणलं नाही किंवा मसाला विकत आणला नाही. मी घरी स्वतः तयार करत असते स्पेशल मसाला. मला आपण आता ही दगडफूल टाकू. ही दगडफूल आहे मित्रांनो. या दगडफुलं बी सेंटेड असते. दगडफुलानंच भाजी छान होती. ह्याला पण लाल भाजायचं असं मस्त. हे खोबरं झालंय मित्रांनो आता भाजून. छान खोबरं भाजून झालंय. लाल खोबरं भाजले. लाल खोबरं भाजले आता मस्त. आता ही छोटे 1-2 तोळ्याचे मसाले आपण आता ही भाजून घेऊ सगळं. आता ही टाकली दालचिनी, ही टाकले मोठी इलायची, हे स्टार फूल, सोंठ, जायफळ, त्रिफळा, मिरे लवंग, नाकेश्वर, हिरवी इलायची. हे असं चांगलं भाजून घ्यायचं. हे मसाला, हे ओरिजिनल मसाला असते, ह्याच्यात असते चांगलं शेंगदाणे.
हे लाल भाजून घ्यायचं असं छान मस्त. ही वर्षाचा मसाला आहे मित्रांनो आमचा. करून बघा तुम्ही पण असंच आणून. आता ही मसाले टाकलेत ना एवढे छान छान, तर ही कितीतरी मस्त वास येतोय, चटचट असा आवाज येतोय. ही फुटू लागलेत बघा आता. ही असं छान असं लाल भाजायचं मस्त. असं भाजी करताना का नाही मित्रांनो, लांब लांबपर्यंत वास गेला पाहिजे भाजीचा. असं पाहुणे पण आले किंवा घरात पण असं भाजी केल्यानंतर आपली घरच्या लोकांनी स्तुती करावं, त्याच्यासाठी ही मसाले वापरायचं. कधीच रेडीमेड मसाला आणू नका मित्रांनो. तुम्हाला सांगते, आम्ही असं कंपनी बघितलेल्या आहे, त्याच्यात ना काही पण ओरिजिनल नसते. ही बघा मित्रांनो, मी कसा मसाला, थोडासा मसाला टाकला होता. आता ही फुगलंय. ही तळल्या गेलंय ना, ही तळल्या गेलेलं आहे. सोप भाजायची, सोप आणि जिरे. ही सोप आणि जिरे एकत्र भाजायचे असे मस्त लाल होईपर्यंत. सोप मसाल्याची वेगळी असते मित्रांनो आणि खायची वेगळी असते. सोप मसाल्याची सोप मोठी असते आणि खायची बारीक हिरवी मस्त असते. सोप घालायची मित्रांनो, सोप घालायचं असे मस्त वास येते, छान लागते भाजी, चविष्ट लागते, चव येते. ॲसिडिटी पण होत नाही मसाल्यानं. त्याच्यामुळं सोप आणि ओवा घालायचा मस्त मध्ये. ओव्यामुळं मसाल्याची भाजी खाल्ल्यानंतर ॲसिडिटी आणि आम्लपित्त होणार नाही तुम्हाला. कधी पण पहा मित्रांनो, बडीशेप भाजल्यानंतर किती छान लागते. बडीशेप झाली आता लाल भाजून. आता आपण ह्याला काढून घेऊ. बडीशेप आणि जिरे भाजून घेतले, खमंग वास येते म्हणून. चला तर मित्रांनो, मग आता आपण ही जावित्री आणि रामपत्री भाजून घेऊ. आपण आधी रामपत्री टाकायची बरं, अशी ही वेगळी भाजून घ्यायचं मित्रांनो. ही तर सेक्रेट असते. ही ह्याच्यानंच छान लागतंय मसाला. ही सेक्रेट, ही अत्यंत महत्त्वाचं आहे. जास्त काही नसलं तर नसलं मित्रांनो, पण ही जी आहे ना, ही जावित्री, ही भाजून घ्यायचं असं लाल मस्त. ही मसाल्यामध्ये आवश्यक पाहिजे मसाल्यामध्ये.
छान भाजले. आता आपण ह्याला काढून घेऊ. ही थोडा सगळा ही जरा सगळा मिक्स मसाला आहे मित्रांनो. ही मिक्स मसाला आहे सगळा थोडा थोडा. हे मिक्स आहे सगळं. प्रत्येक हे वस्तू ह्याच्यात मिक्स आहे. जी मी आता मोठ्या मोठ्या वस्तू बांधल्या ना भाजल्या ना त्या. त्याच्यात ओवा पण आहे बरं का मित्रांनो. मिक्स ओवा, शहाजिरे हे सगळं मित्रांनो. आता ही भाजलेलं आहे, आपण काढून घेऊ. ही आता कांदा भाजते. ही मिरच्या भाजलेल्या आहेत मित्रांनो. ही मिरच्या भाजल्या मी. आता ह्याचा मसाला तयार करायचा आहे. मिक्स करून मिरची कांडोपवर जायचं आहे. ही मिरच्या हां चल. ही असा मसाला तयार केला मित्रांनो मी. ही कच्चा मसाला आणून भाजून ही मसाला तयार केला. मला मसाल्याची रेसिपी आवडल्यानंतर मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या मदतीची मला खूप गरज आहे. करून पहा तुम्ही असा मसाला.